श्री स्वामी समर्थांच्या चरणी वंदन. वृषभ राशींच्या मित्रांनो, 23 फेब्रुवारी 2026 हा दिवस तुमच्या आयुष्यात मोठ्या उलथापालथीचा सुरुवात ठरू शकतो. तुमच्या राशीत होणारी तीव्र ग्रहस्थिती वरकरणी आव्हानात्मक वाटली तरी ती तुमच्या जुन्या अडचणी, आर्थिक ताण आणि दडपलेल्या वेदना संपवून नव्या शक्तीकडे नेणारे ठरेल. कारण निसर्ग कधीकधी वादळाच्या रूपानेच माणसाला घडवतो आणि त्या वादळाच्या आड यश, संपत्ती आणि प्रतिष्ठेची दारे लपलेली असतात. या काळात मानसिक ताण, कौटुंबिक मतभेद किंवा समाजात गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. ज्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवला तेच काही लोक विरोधात उभे राहिल्यासारखे वाटू शकतात. संतापातून घेतलेला चुकीचा निर्णय कायदेशीर अडचणी किंवा आर्थिक गुंतागुंत वाढू शकतो. म्हणून संयम, शांतता आणि विचारपूर्वक कृती अत्यंत महत्त्वाची ठरेल. मात्र या सर्व घडामोडीमागे एक सकारात्मक संकेत दडलेला आहे. ही परीक्षा तुम्हाला तोडण्यासाठी नाही, तर तुमच्यातील सुप्त सामर्थ्य जागवण्यासाठी आहे. योग्य साधना, मौन, नामस्मरण आणि आत्मनियंत्रण स्वीकारले तर तीच उग्र ऊर्जा पुढे राजयोगात रूपांतरित होऊ शकते. नकारात्मक संबंध दूर जातील आणि प्रगतीचा मार्ग स्वच्छ होईल. श्रद्धा, धैर्य आणि योग्य उपाय यावर विश्वास ठेवला तर 2026च्या शेवटी तुम्ही अधिक मजबूत, स्थिर आणि समृद्ध अवस्थेत उभे राहू शकता. म्हणून भीती न बाळगता सजग राहा, सकारात्मकता टिकवा आणि ईश्वराच्या कृपेवर विश्वास ठेवा. मित्रांनो, जो कोणी श्रद्धेने, सकारात्मक भावनेतून प्रार्थनेचा संदेश लिहील त्याच्यावर दैवी कृपा सदैव राहो हीच भावना. आता पाहूया वृषभ राशीच्या जातकांसाठी 23 फेब्रुवारी 2026 रोजी निर्माण होणारी तीव्र ग्रहस्थिती. त्या दिवशी मंगळ तुमच्या राशीत प्रवेश करून आधीपासून प्रभाव टाकणाऱ्या राहूसोबत येत असल्याने अंतर्गत तणाव, चिडचिड, गैरसमज आणि सगळं माझ्याविरुद्ध चाललंय अशी भावना वाढू शकते. जवळची माणसंही समजून घेत नाहीत असे वाटू शकते. मनावर नकारात्मक विचारांची सावट घेऊन उतावळे निर्णय घेण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी अनावश्यक वाद टाळा, कारण भ्रम आणि वास्तव यात गल्लत होण्याची शक्यता वाढेल व वर्षानुवर्षाची मेहनत एका चुकीमुळे अडचणीत येऊ शकते. तसेच काही विरोधक तुमच्या प्रतिमेला धक्का देण्याचा प्रयत्न करू शकतात. मात्र हे सर्व केवळ मोठ्या परिवर्तनाची पूर्वतयारी आहे. हीच उग्र ऊर्जा तुमच्यातील धैर्य, संयम आणि सुप्त क्षमता जागवण्यासाठी आली आहे. जो शांत, सजग आणि संयमी राहील त्याला अचानक आयुष्य पालटणाऱ्या संधी मिळू शकतात. विरोधकाचे डाव स्वतःवरच उलटू शकतात आणि संघर्षानंतर समृद्धीची दारेही उघडू शकतात. म्हणून घाबरू नका. आत्मनियंत्रण, सकारात्मक कृती आणि सातत्यपूर्ण साधना यावर भर द्या. घरात शांततेचे वातावरण ठेवा, योग्य दिशेला दिवा लावून प्रार्थना करा आणि सूक्ष्म संकेत ओळखण्याचा प्रयत्न करा. पुढे आपण या काळातील संभाव्य विश्वासघात, घरातील कोणती दिशा शुभ ठरेल आणि आर्थिक संधी कशा ओळखायच्या याबद्दल सविस्तर पाहू. त्यामुळे शेवटपर्यंत जरूर पाहत राहा. मित्रांनो, वृषभ राशीच्या जातकांसाठी 23 फेब्रुवारीला तयार होणारी तीव्र ग्रहस्थिती नातेसंबंध आणि विश्वास यांची कठोर परीक्षा घेऊ शकते. जवळची विश्वासू वाटणारी व्यक्तीच गैरसमज किंवा स्वार्थामुळे विरोधात उभी राहण्याची शक्यता असल्याने वैयक्तिक गोष्टी उघड करताना सावध राहा. कारण घरातील शांततेवर परिणाम होऊन अस्वस्थता जाणवू शकते. आर्थिक बाबतीतही भ्रम निर्माण होऊन चुकीच्या ठिकाणी मोठी गुंतवणूक करण्याचा मोह होऊ शकतो. जुने वाद पुन्हा समोर येऊन मानसिक दबाव वाढवला जाऊ शकतो. म्हणून संयम, पडताळणी आणि शांत विचार अत्यावश्यक ठरतील. मात्र या सर्व घडामोडींच्या आड एक सकारात्मक हेतू दडलेला आहे. खोट्या आणि अडथळा ठरवणाऱ्या संबंधापासून मुक्तता होऊन प्रगतीचा मार्ग मोकळा करण्याची ही प्रक्रिया आहे.
रागावर नियंत्रण ठेवले आणि शहाणपणाने पावले उचलली तर अडकलेली कामे सुटू शकतात. रखडलेले पैसे परत मिळू शकतात किंवा अचानक लाभाची संधी मिळू शकते. त्या निर्णायक रात्री घराच्या ईशान्य दिशेला तुपाचा दिवा लावून शांत प्रार्थना केल्यास मन स्थिर राहण्यास मदत होईल. काही जुन्या चुका किंवा अपूर्ण जबाबदाऱ्यांचा हिशोब पूर्ण करण्याची वेळ येऊ शकते. झोपेत व्यत्यय किंवा अस्वस्थ स्वप्ने दिसू शकतात, पण हार मानू नका. हीच ती घडी आहे जिथे जीवन तुम्हाला अधिक मोठ्या जबाबदारीसाठी आणि सामर्थ्यासाठी तयार करत आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, आर्थिक आणि व्यावसायिक क्षेत्रात काही लोक तुमच्या यशावर मत्सर करून अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे 23 फेब्रुवारीच्या आसपास पैशाबाबत आणि व्यवहाराबाबत विशेष सावधगिरी बाळगा. चुकीच्या आश्वासांना, झटपट नफा देणाऱ्या योजना किंवा आकर्षक ऑफरांना लगेच बळी पडू नका, कारण भ्रम निर्माण होऊन मोठा निर्णय चुकण्याची शक्यता असू शकते. मात्र या तीव्र ग्रह प्रभावाचा एक सकारात्मक पैलूही आहे. तो तुमच्यातील नेतृत्व गुण, प्रभावी संवाद कौशल्य आणि धाडस बाहेर काढेल. योग्य वेळी शांत, ठाम आणि समतोल भूमिका घेतली तर विरोधक स्वतःच मागे हटू शकतात आणि रखडलेले व्यवहार, जमीन संबंधित कामे किंवा कायदेशीर प्रकरणे तुमच्या बाजूने फिरू शकतात. त्या दिवशी श्रद्धेने हनुमान मंदिरात जाऊन लाल ध्वज अर्पण करून प्रार्थना केली तर मनाला बळ आणि स्थैर्य मिळेल. कारण हा काळ तुम्हाला तोडण्यासाठी नाही तर अधिक सक्षम बनवण्यासाठी आहे. आरोग्य आणि मानसिक शांततेकडे दुर्लक्ष करू नका. अनाहूत भीती, अस्वस्थता किंवा घरातील वातावरणातील बदल जाणवू शकतात. पण संयम आणि विवेक ठेवलात तर हेच आव्हान तुमच्यासाठी संधी ठरू शकते. कोणावरही आंधळा विश्वास न ठेवता प्रत्येक गोष्ट तपासून पहा. शांत राहिलात तर गोंधळातूनच अशी माहिती किंवा संधी मिळू शकते जी तुमचा मार्ग कायमचा स्वच्छ करेल आणि पुढील यशाची पायाभरणी करेल. वृषभ राशीच्या जातकांनो, जरी परिस्थिती कठीण आणि तणावपूर्ण वाटत असली तरी या काळात समृद्धीचे संकेतही दडलेले आहेत. 23 फेब्रुवारीनंतर तुमच्या मेहनतीला योग्य दिशा मिळू शकते. अनेक वर्ष प्रलंबित असलेली कामे गती घेऊ शकतात आणि प्रभावी व्यक्तीकडून सहकार्य मिळण्याची शक्यता निर्माण होईल. सूर्यास्ताच्या वेळी श्रद्धेने हनुमान चालिसाचे पठण केल्यास मनाला स्थैर्य व धैर्य मिळेल आणि नकारात्मकतेवर सकारात्मकतेचा विजय होण्यास मदत होईल. हा टप्पा भीतीचा नसून नव्या पर्वाची सुरुवात करणार आहे, कारण दीर्घकाळ अडथळा ठरणारी अज्ञात अडचण हळूहळू दूर होऊ शकते. मध्यरात्रीच्या सुमारास शांत चित्ताने एक स्पष्ट संकल्प करून तो ईश्वरचरणी अर्पण केल्यास तुमचा आत्मविश्वास प्रबळ होईल आणि संघर्षाची ऊर्जा यशाच्या दिशेने वळू शकते. गरिबी, आजारपण किंवा विरोधकामुळे निर्माण झालेला दबाव कमी होण्याची प्रक्रिया सुरू होईल आणि पुढील काळ अधिक स्थिर व सुखद होऊ शकतो. या संपूर्ण प्रवासाचा संदेश एकच आहे: श्रद्धा, संयम आणि योग्य कृती यांचा संगम साधलात तर 28 फेब्रुवारीपर्यंत एखादी आनंददायी बातमी मिळण्याची शक्यता आहे. हा काळ तुम्हाला खचवण्यासाठी नाही तर तुमची क्षमता जगासमोर सिद्ध करण्यासाठी आहे. त्यामुळे सकारात्मक राहा, मंत्र जप व साधनेत सातत्य ठेवा आणि आत्मविश्वासाने पुढे चाला. बजरंग बलीची कृपा तुमच्यावर सदैव राहो हीच प्रार्थना. जर तुम्हाला हा संदेश प्रेरणादायी वाटला असेल तर व्हिडिओला तुमचा पाठिंबा द्या. श्रद्धेने कमेंटमध्ये जय बजरंग बली कृपा करा आणि सर्व संकटे दूर करा असा विश्वासपूर्ण संदेश लिहा आणि अशाच सकारात्मक व आध्यात्मिक माहितींसाठी चॅनलला जरूर जोडलेलं राहा, कारण तुमचा सहभागच या प्रवासाला अधिक अर्थपूर्ण बनवतो. श्री स्वामी समर्थ.